पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। भारतीय संविधानातील अधिकार व कर्तव्यावर बालकल्याण समितीतर्फे व्याख्यान। भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार व दिशादर्शक तत्त्वे आणि लोकशाहीचा गाभा तसेच भारतीय संविधानातील अधिकार कर्तव्यांवर बालकल्याण समिती सदस्य ॲडव्होकेट अनिता भांबेरे अहिरराव यांचे व्याख्यान। भारतीय लोकशाहीचा पाया भारतीय संविधानात आहे। यात प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य देणारे हक्क आणि समानतेची तत्त्व दिली आहेत। हे संविधान फक्त कायद्याचं पुस्तक नाही तर आपला आत्मविश्वास आणि एकतेचं प्रतीक आहे। नागरिक हक्कांचे रक्षण आणि जबाबदाऱ्या पाळतात तेव्हा लोकशाही अधिक मजबूत होते, असं प्रतिपादन बालकल्याण समिती सदस्य ॲडव्होकेट अनिता भांबेरे अहिरराव यांनी धुळ्यात व्यक्त केले। त्यांनी श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे बापूसाहेब शिवाजीराव देवरे तंत्रनिकेतन महाविद्यालयात इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला। विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या की संविधानात दिलेल्या अधिकारांचा उपभोग घेताना राष्ट्रीय कर्तव्याचं पालन करणं हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे। अधिकारांसोबत जबाबदाऱ्या निभावल्याशिवाय आदर्श समाज घडणार नाही। आपण सर्वांनी संविधानाचा सन्मान ठेवून राष्ट्रहितासाठी कार्य केलं पाहिजे। राष्ट्रासाठी जगा, राष्ट्रासाठी शिका, राष्ट्रासाठी कधीही झुका। मात्र हा मंत्र जर युवा वर्गानं स्वीकारला तर 2047 पर्यंत भारत निश्चितच विकसित राष्ट्र बनेल, असंही त्यांनी यापुढे सांगितलंय। संविधान हा आपल्या देशाचा आत्मा असून तो आपल्याला समानता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय या मूल्यांची शिकवण देतो। युवकांनी या मूल्यांना जीवनात उतरवल्यास समाजात समरसता आणि एकात्मता टिकून राहील। यावेळी प्राध्यापक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक जतीन बोरसे। नमस्कार, माझे नाव ॲडव्होकेट अनिता भांबेरे अहिरराव। भारतीय संविधान आणि संविधानाचं महत्त्व, जे फंडामेंटल राईट्स संविधानाने मूलभूत अधिकार जे दिलेले आहेत नागरिकांना आणि जे काही दिशादर्शक तत्व म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जी दिलेली आहेत त्याप्रमाणे जो विषय विद्यार्थ्यांना, जो इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा विषय जो डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे, त्या अनुषंगाने या दोन विषयांवर मार्गदर्शनासाठी आज इथे बोलावलेलं होतं। त्याप्रमाणे संविधान काय आहे, आपल्याला जी कर्तव्य संविधानातून मिळालेली आहे ती कर्तव्य पार पाडायची, आपले जे अधिकार आहेत ते अधिकार पूर्ण करत असताना आपण आपले कर्तव्य पण पार पाडले पाहिजे। आणि विद्यार्थ्यांनी जर हे शालेय जीवनापासून संविधानाचं महत्त्व जर समजून घेतलं तर अधिकारासोबत त्यांची कर्तव्य काय आहेत त्यातून एक सुसंस्कृत समाज आणि राष्ट्र घडवण्यासाठी नक्कीच हातभार लागेल। त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना आज संविधानात विषयी मार्गदर्शन केलेलं आहे। आणि सन 2047 पर्यंत भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होत असताना एक या तरुण पिढीकडनं एक सुराज्य घडण्यासाठी आपण दिशा नक्कीच त्यांना मिळेल आणि त्यातून एक चांगला भारत घडू शकतो हे स्वप्न त्या तरुणांच्या याच्यातनं आपण बघूया। विका भावना पटेल मॅडम अप्लाइड सायन्स डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे। श्री SSUPS BS देवरे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आज आम्ही अनिता भांबेरे अहिरराव मॅडम यांचा विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केला आहे। हा सेकंड इयर विद्यार्थ्यांसाठी जो इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा सब्जेक्ट आहे त्या विषयावर स्पेशल गायडन्ससाठी मॅडम आलेल्या होत्या। समाजात वावरताना विद्यार्थ्यांना कायदा आणि सुव्यवस्था याचंही ज्ञान हवं, या संदर्भात हा विषय खास MSBTने अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला आहे। आणि त्या विषयाचं विशेष मार्गदर्शनासाठी मॅडम आले होत्या आणि ते त्यांच्या पद्धतीने वकिली भाषेत त्यांनी हा जो विषय आहे तो विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने समजावा यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। आणि ह्या मार्गदर्शनाचा नक्कीच त्या विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उपयोग होईल असं आम्हाला वाटतं। आणि विद्यार्थी ज्यावेळी समाजात वावरत असतो त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असतं, त्यावेळी त्याला माहिती पाहिजे की आपल्यासाठी कोणते कायदे अंतर्गत आहेत, आपल्यासाठी कोणते कर्तव्य आहेत याची पण जाणीव त्याला पाहिजे आणि अधिकारांची पण माहिती त्याला पाहिजे। यासाठी हा विषय खास करून टाकलेला आहे आणि म्हणून मॅडमने चांगलं मार्गदर्शन केलं की जे उपयोगी ठरणार आहे विद्यार्थ्यांसाठी। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल
करा